माननीय हायकोर्टाचा मोठा निर्णय आहे. कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पाहूया. समान कामासाठी समान वेतन हा घटनात्मक अधिकार असल्याने सरकारकडे वर्षानुवर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायम करण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट म्हटले आहे. या निर्णयामुळे आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, महामंडळे, पाणी पुरवठा यंत्रणा तसेच विविध सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांना मोठा कायदेशीर आधार मिळाला आहे. तर हा कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा निर्णय आहे. जे नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणेच काम करत आहेत आणि ज्यांची भरती किमान प्राथमिक स्वरूपाच्या प्रक्रियेतून झालेली आहे, अशा कर्मचाऱ्यांना नियमितीकरणाचा वैध हक्क आहे. हे केवळ सरकारच्या इच्छेवर सोपवण्याचा जुना नियम आता संपुष्टात आल्याचे या निर्णयातून स्पष्ट झाले आहे. म्हणजेच सरकारची मर्जी असेल तरच कायम करू अशी भूमिका आता मान्य राहिलेली नाही. कर्मचाऱ्यांना स्वतःचा हक्क कायदेशीर मार्गाने मागता येईल. म्हणजेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना हा निर्णय खूप महत्त्वाचा आहे. या निर्णयाचा सर्वाधिक फायदा आशा सेविका, आरोग्य कर्मचारी, प्रयोगशाळा सहाय्यक, शिक्षक सहाय्यक, शिपाई, क्लार्क सहाय्यक, संगणक ऑपरेटर, स्वच्छता कर्मचारी, वाहन चालक, पाणी पुरवठा विभागातील कर्मचारी तसेच विविध कार्यालयातील सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना होणार आहे. अनेक कर्मचारी आज 10 ते 15 वर्षापासून अत्यल्प पगारावर काम करत असून त्यांना ना सेवा सुरक्षा, ना पेन्शन, ग्रॅच्युटी, ना महागाई भत्ता मिळतो. पण नियमितीकरण झाल्यानंतर त्यांना 7वा वेतन आयोग, DA, HRA, वैद्यकीय सुविधा, भविष्य निर्वाह निधी, ग्रॅच्युटी आणि पेन्शन अशा सर्व सुविधा मिळणार आहेत. सध्या 10 ते 12,000 रुपये मानधन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन कायम झाल्यावर 28,000 ते 35,000 रुपयापर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासाठी विशेष समिती नेमून सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संपूर्ण डेटा गोळा केला जाणार आहे आणि टप्प्याटप्प्याने कर्मचाऱ्यांना कायम केले जाणार. आता सरकारने विलंब केल्यास कर्मचाऱ्यांकडून कोर्ट अवमान याचिका दाखल होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाला वेगाने निर्णय घ्यावा लागणार आहे. यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर नियमितीकरण मोहीम सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.